महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यासह देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया ही पूर्ण झाली। 21 जानेवारीपासून 4 दिवस मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती। भारतीय पुरातत्व विभागाच्या तज्ञांकडून हे काम करण्यात आलं। आजपासून ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन हे पुन्हा एकदा भाविकांना घेता येणार आहे। संवर्धनानंतर ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात। मागील 4 दिवसांपासून दख्खनचा राजा ज्योतिबा मूर्तीवरती संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती आणि ती संवर्धनाची प्रक्रिया काल पूर्ण झालेली आहे। आज विधिवत पूजा करून आणि प्राण प्रतिष्ठापना करून या ठिकाणी आपण सगळे पुजारी जे ते पाहतायत त्यांच्याच हस्ते याची प्राण प्रतिष्ठापना पुन्हा एकदा झालेली आहे आणि 4 दिवसांच्या संवर्धनानंतरचं पुन्हा एकदा रूप जे आहे ते ज्योतिबाचं आपण सर्वजण पाहू शकताय। आज काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध मान्यवर जे ते या ठिकाणी आले होते। मुख्य पुजारी देखील आपण सगळे पाहताय। खरं तर 4 दिवसांच्या संवर्धन प्रक्रियेनंतरचे हे रूप जे आहे ते आपल्या सर्वांना पाहायला खरं तर मिळते। अनेक पुजारी देखील या ठिकाणी आहेत, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रक्रियेची मागणी जी ती करण्यात आली होती, संवर्धनाची मागणी करण्यात आली होती। मूर्ती जास्तीत जास्त वर्ष आहे त्याच याच्यामध्ये टिकावी यासाठीच ही संवर्धनाची प्रक्रिया जी ती करण्यात आली होती आणि आता हे सगळं रूप जे आहे ते आपण पाहतोय। दुसरीकडे मी काही दृश्य दाखवतो। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते सकाळपासूनच या ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावून पाहायला मिळत आहेत। आता देखील आपण ही सगळी ज्योतिबा मंदिर बाहेरची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी दर्शनासाठी नागरिक जे ते अक्षरशः रांगा लावताना पाहायला मिळतात आणि आता देखील आपण ही ज्योतिबाची मूळ मूर्ती जी आहे ती पाहतोय, जी संवर्धनानंतरची मूर्ती पाहतोय। त्यामुळे निश्चितच आजपासून पुन्हा एकदा दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे। त्यामुळे सकाळपासूनच अनेकांच्या रांगा जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासून पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे पुढच्या काळामध्ये मूळ मूर्तीचं दर्शन जे आहे ते आता भाविकांना घेता येणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वळडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।